Hello, thank you for giving me opportunity for this Tiago आणि वॅगनारचं कंपॅरिझन. या आपण Tiago आणि वॅगनारचं कंपॅरिझन करू. पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन देतो. मी निखिल इंद्रजित कास बोईसर मध्ये काम करतो. या आपण Tiago आणि वॅगनारचं कंपॅरिझन बघूया. तर फ्रंट मध्ये जर आपण बघताय तर इकडे तुम्हाला 3D ग्रिल्स आहेत, जे तुम्ही वॅगनार मध्ये बघू शकता की तुम्हाला बेसिक तेच त्यांचं जुनं डिझाईन दिलेलं आहे. फ्रंट मध्ये जर आता Tiago मध्ये बघताय तर तुम्हाला इकडे प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेले आहेत आणि इकडे DRLs पण दिलेले आहेत. तेच तुम्ही वॅगनार मध्ये बघताय तर तुम्हाला याच्यामध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आहेत आणि फॉग लॅम्प्स ओनली. आणि इकडे तुम्हाला क्रोम फिनिश दिलेली आहे. टाटाचा TD लोगो आहे. प्लस तिकडे तुम्हाला सेम स्टील वाला आणि तिकडे क्रोम फिनिश पण नाही दिलेली आहे. तेच जर आपण साइड मध्ये बघतोय तर साइड मध्ये तुम्हाला 14 इंच हायपर स्टाईल व्हील्स भेटतात. प्लस तुम्हाला इकडे ऑटो फोल्ड ORVMs आहे विथ टर्न इंडिकेटर्स आणि इकडे तुम्हाला क्रोम इन्सर्ट डोर हँडल पण भेटून जातात. तेच जर आपण वॅगनार मध्ये बघतोय, वॅगनार मध्ये तुम्हाला तेच बेसिक आपलं व्हील कव्हर दिलेले आहेत. प्लस तुम्हाला हे ऑटो फोल्ड पण नाही, फक्त इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल आहे आणि जे जुनं आहे तेच तुम्हाला डोर हँडल दिलेले आहे. जर आपण ड्रायव्हर साईडचं बोलू तर इकडे तुम्हाला स्टील स्टेअरिंग दिलेला आहे. स्टेअरिंग माउंटेन कंट्रोल्स आहे. प्लस तुम्हाला 7 इंचचा हार्मनचा ब्रँडेड इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. AMT ट्रान्समिशन आहे. प्लस ऑटो टेम्परेचर कंट्रोल आणि तुम्हाला याच्यामध्ये डिजिटल क्लस्टर दिलेला आहे. प्लस तुम्हाला इथे हाईट ऍडजस्टेबलचं पण ऑप्शन आहे. तेच जर मी तुम्हाला वॅगनार मध्ये दाखवू, तेच आपण वॅगनार मध्ये जर बघितलं तर इकडे तुम्हाला हाईट ऍडजस्टेबल पण दिलेलं नाहीये. प्लस तुम्हाला इकडे नॉन ब्रँडेड इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. ऑटो टेम्परेचर कंट्रोल पण नाहीये. प्लस तुम्हाला इकडे स्टेअरिंग पण एकदम नॉर्मल दिलेलं आहे. बेसिक आणि डिजिटल क्लस्टर पण तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं नाही. या आपण आता रेअरच्या बद्दल बोलूया. रेअर मध्ये तुम्हाला इकडे कम्फर्टेबल लेगरूम भेटतो, हेडरूम भेटतो. प्लस तुम्हाला थाय सपोर्ट पण एकदम सफिशियंट आहे. जर इंटिरियरचं बोलतो इकडे तुम्हाला डुअल टोन इंटिरियर थीम आहे. प्लस तुम्हाला इकडे जर मी इन्फोटेनमेंट सिस्टमच्या बद्दल बोलू तर इकडे तुम्हाला 3 व्हॉइस नेव्हिगेशन भेटतात. हे टाटा आणि तुम्हाला इन्फो म्हणजे व्हॉइस असिस्टंटने तुम्ही इकडे टेम्परेचर पण कंट्रोल करू शकता. प्लस तुमचं इन्फोटेनमेंट सिस्टम जे आहे त्याच्यामध्ये नेव्हिगेशन वगैरे पण बघू शकता. तेच जर मी तुम्हाला वॅगनार मध्ये सांगतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल तेच त्यांचं जे ओल्ड फॅशन आहे तेच तुम्हाला इंटेरियर आहे. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉइस नेव्हिगेशन पण नाही आणि इन्फोटेनमेंट सिस्टम पण तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला नाहीये. प्लस तुम्हाला इकडे थाय सपोर्ट पण नाहीये आणि तुम्हाला याच्यामध्ये प्रीमियमनेस म्हणजे तुम्हाला एवढी प्रोव्हाइड केलेली नाहीये. जर मी रेअरच्या बद्दल बोलू तर तुम्हाला इकडे स्पॉयलर्स दिलेले जे तुम्हाला गाडीमध्ये स्पोर्टी लुक देतो. इकडे तुम्हाला डिफॉगर दिलेला आहे. जर तुम्ही फॉग वगैरे जमा झाला तर ते तुम्हाला क्लीन करता येतो. प्लस तुम्हाला इकडे वायपर वॉशर आहे. टियागोची बॅचिंग दिलेली आहे आणि HD रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे. जे जर तुम्ही रात्री रिव्हर्स घेताय तर तुम्हाला एकदम चांगली विजिबिलिटी भेटते. तर बूट स्पेसचं बोलू त्याच्यामध्ये तुम्हाला 242 लिटरचा बूट स्पेस येतो, जे वॅगनार पेक्षा कमीच आहे. बट तुम्हाला जर मी वॅगनार बद्दल सांगू तर CNG मध्ये आपल्या गाडीमध्ये एक सफिशियंट बूट स्पेस येतो, जे वॅगनार मध्ये तुम्हाला मी आता दाखवतो. वॅगनार मध्ये तुम्हाला CNG मध्ये 0 बूट स्पेस आहे. तेच आमच्या गाडीमध्ये तुम्हाला सफिशियंट बूट स्पेस भेटून जातो. प्लस तुम्हाला इकडे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा पण दिलेला नाहीये आणि जे स्पॉइलर आहे ते तुम्हाला ऍक्सेसरीज मधून फिट करावं लागेल. मी तुम्हाला इंजिन बद्दल सांगतो. इंजिन बद्दल सांगायला गेलं तर Tiago मध्ये तुम्हाला 1.2 लिटरचं रेव्हरट्रॉन इंजिन भेटतं, जे तुम्हाला 3 सिलेंडर मध्ये येतं. आणि तेच जर मी तुम्हाला वॅगनारचं सांगतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 लिटरचं तुम्हाला इंजिन भेटतं. पण याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर खूप कंजेस्टेड जागा आहे, स्पेस नाहीये. प्लस तुम्हाला जर Tiago मध्ये तुम्हाला खूप म्हणजे स्पेशियस आहे आणि स्पेशियसचा अर्थ की तुम्हाला इंजिनला ब्रीथिंग पण तुम्हाला एक होते की तुम्हाला परफॉर्मन्स त्याच्यामध्ये चांगला भेटतो. तेच जर मी तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट बद्दल सांगतो तर Tiago मध्ये तुम्हाला 15,000 किलोमीटर वरती तुम्हाला सर्व्हिस करावं लागते अॅन्युअली. तेच तुम्हाला वॅगनार मध्ये 10,000 किलोमीटर वरती तुम्हाला सर्व्हिस करावं लागते. त्याच्यामुळे ही जी आहे ती जास्त कॉस्टली जाते कम्पेअर टू Tiago. जर मी चाबी बद्दल बोलतोय तर ही तुमची वॅगनारची चाबी आणि ही Tiagoची चाबी आहे. दोघांच्या चाबीमध्ये तुम्हाला डिफरन्स बघायला भेटतो. इकडे तुम्हाला लॉकिंग, अनलॉकिंग आणि फॉलो मी होम लॅम्पचं ऑप्शन आहे. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लॉगिंग आणि अनलॉगिंगचाच ऑप्शन आहे.
तर तुम्ही टियागो मध्ये बोलतो तुम्हाला याच्यामध्ये फ्लिप की भेटते आणि जर तुम्ही लॉक आणि अनलॉक सोबत दाबले तर हॉर्नचा पण तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन आहे. जर मी लुक्स आणि डिझाईन बद्दल बोलू तर वॅगनार मध्ये तुम्हाला तो जुना बॉक्सी शेप भेटतो. जर तुम्ही टियागो बद्दल बघताय तर टियागो मध्ये तुम्हाला फुल न्यू डिझाईन आहे, एरो इन्सर्ट दिलेले आहे, क्रोम फिनिशिंग आहे. आणि जर मी सेफ्टी बद्दल बोलू तर टाटाचं हेच आहे की पहिल्यापासून तुम्हाला सेफ्टी बद्दल खूप इम्पॉर्टन्स देते. तर तुम्हाला टियागो मध्ये 4 स्टार सेफ्टी रेटेड आहे विथ ग्लोबल एनकॅप. तेच तुम्हाला वॅगनार मध्ये 1 स्टार सेफ्टी रेटिंग आहे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टियागो वर्सेस वॅगनार कॉम्पिटिशन कंपॅरिझन. So please, thank you.